गाईस कशा आहेत सगळे मस्त ना. सो इथे मला तुम्ही गोंधळ बघू शकता. यांची ॲक्च्युली मामे बहीण आले होते, म्हणजे माझी मामीत नणंद लागणार असं म्हणू शकता आपण. सो त्यांचं काही काम होतं म्हणून ते आले होते ते, आणि त्यांच्यासोबत अजून काही जण होते. सो सकाळी सकाळी ते लवकरच आले होते, 4 वाजता आले होते घरी. त्याच्यानंतर मला काही झोपच लागली नाही ॲक्च्युली. म्हणजे एकदा जाग आली की आली, मग ते लोक सगळे झोपले, मला झोप नाही आली. मग सकाळी नाश्ता वगैरे केला, मग ते लोक गेले, थोडंसं त्यांचं काम करून आले. त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं. मी ॲज अ व्लॉगर मी व्हिडिओ वगैरे घेतली पाहिजे होती जेवणाची वगैरे वगैरे. मी काहीच घेतली नाही, म्हणजे मला ॲक्च्युली आठवणच आलं नाही की अरे आपण व्हिडिओ पण घ्यायला पाहिजे किंवा अशा गोष्टी कॅप्चर केल्या पाहिजे. मला नाही लक्षात आलं. या आहेत राधाजी, ज्यांच्याबद्दल मी बोलते. त्यांचा स्वभाव इतका छान आहे ना. केशव इतका त्यांच्यासोबत मस्त म्हणजे मिसळून राहिला ना, इतका छान म्हणजे खेळत होता त्यांच्यासोबत. त्यांचंही थोडंसं काम झालं होतं, बाकी थोडंसं त्यांना म्हणजे थोडं फिरायचं होतं काही कामा रिलेटेड. सो ते म्हणते की मी जाते लवकरच. मग ते 4-5 वाजता निघाले आणि मग त्यांचं बाकीचं काम वगैरे करून मग ते जाणार होते ट्रेनने. सो अशा पद्धतीने आमचा दिवस मस्त एन्जॉय केला त्यांच्यासोबत. आणि त्यानंतर माझा एवढा मोठा पसारा सगळं साफ करण्यामध्ये वेळ जाणार होता. सो सगळं घरात साफ म्हणजे बोलतात आता कोणी आलं म्हटलं की तेवढं तर गोंधळ होणारच होता. सो चला भेटूया आपण नेक्स्ट.